प्रतापगड किल्ला स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे प्रतापगड किल्ला। अफजल खानाचा वध हा ऐतिहासिक प्रसंग आपणास माहिती आहेच। त्या प्रसंगाची साक्ष देणारा ऐतिहासिक किल्ला म्हणजे प्रतापगड किल्ला। जय राजा शिव छत्रपतींचा जय मंगलमय हो। हा किल्ला पुणे शहरापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे। जय मंगलमय हो। तसेच हा किल्ला सातारा शहरापासून 87 किलोमीटर अंतरावर आहे। हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3556 फूट उंच आहे। वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहाळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपवलेल्या पश्चिमाभिमुख दरवाजापाशी येऊन पोहोचतो। वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो। महादरवाजातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो। हा बुरुज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते। मंदिरात भवानी मातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे। ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्रामची शिळा आणून त्यातून घडवली होती। या मूर्ती शेजारीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग तसेच सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांची तलवार देखील आहे। या मंदिरासमोरून बाले किल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती दिसते। पुढे बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो। मंदिरात भव्य शिवलिंग आहे। या मंदिरा शेजारीच प्रशस्त सदर आहे। किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पाहिले असता मोठमोठे पर्वत दिसतात आणि या प्रत्येक पर्वतांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे। केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाऊंच्या वाड्याचे अवशेष आहेत। येथे उजवीकडे बगीच्याच्या मधोमध शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे। या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता। या पुतळ्या शेजारीच शासकीय विश्रामगृह असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते। रेडका बुरुज, पुढे यशवंत बुरुज, तर त्याच्या पुढे सूर्य बुरुज हे बुरुज आहेत। अफजल खानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले। त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजल खानाचे शिर या बुरुजात पुरले असे इतिहास सांगतो। या भवानी मंदिरात सभामंडप व नगारखाना आहे। विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो। 1400 फूट लांबी, 400 फूट रुंद एवढा त्याचा विस्तार आहे। इतर गडांपेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे। वायव्येकडील तटबंदी 800 फुटाहून अधिक उंच आहेत। किल्ल्यातल्या बाले किल्ल्याच्या ईशान्येला 2 तळी आहेत। तिथून कोयनेचे खोरे अतिशय सुंदर दिसते आणि इथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इसवी सन 1656 ला पार पडले। इसवी सन 1656 ते इसवी सन 1818 काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूपासून अभेद्य राहिला। 17 फुटाच्या ब्रॉन्झच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन इसवी सन 1957 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले। मुंबई व आसपासच्या परिसरातील पर्यटकांना पोलादपूर मार्गे प्रतापगडावर जाता येते, तर पुणे आणि आसपासच्या परिसरातील पर्यटकांना महाबळेश्वर मार्गे प्रतापगडावर जाता येते। प्रतापगड हे महाराष्ट्रातील पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण। आजही प्रतापगडावरती शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।
या चॅनलवरती किल्ल्यांचे, मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे. ते प्रतापगड किल्ला स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला म्हणजे प्रतापगड किल्ला. अफजल खानाचा वध हा ऐतिहासिक प्रसंग आपणास माहिती आहेच. त्या प्रसंगाची साक्ष देणारा ऐतिहासिक किल्ला म्हणजे प्रतापगड किल्ला. जय राजा